कुणाला विचारून ठरवलं तुम्ही सगळं? नाही, आणि तू हो कसं म्हणालीस कुणालाही न विचारता? हा, कधी आला होता फोन? ती संध्याकाळी मला. तुम्ही काय हॉस्पिटल समजता का ग स्वतःच्या मनाप्रमाणे वागायला? फोन लावायला बोलू दे तिच्याशी. रुपाली, अगं एवढं रागवायला काय झालं? आई अहो बघा ना कसं करतायत त्या मनीषा नर्सची मान आखडली म्हणून येणार नाही ती. असं करून चालेल का? राहू दे, तिला बरं नसेल तर नको येऊ दे. आणि बरं नसताना आपण तरी कशाला आग्रह करायचा? गौरी आहे ना, ती घेईल यांची काळजी आजचा दिवस. हो हो काय हो? तू फोन लाव, मला बोलू दे तिच्याशी. फोन लाव, फोन लाव, बोलू दे मला, फोन लाव. आई काय झालंय? तू काय एवढा आरडाओरडा करतेस? काही नाही रे, आज मनीषा आजारी आहे ना म्हणून येणार नाहीये. ती आजच काय, ती कधीच येणार नाही. म्हणजे तिने आपलं काम सोडलंय. काम सोडलं? असं कसं काम सोडलं? आई परस्पर कसं ठरवू शकते ही? तू फोन लाव बघू, मला बोलू दे तिच्याशी एकदा. सिस्टर तुम्ही थांबा. आई काय चाललंय? तू का टेन्शन घेतेस या सगळ्याचं एवढं? आई हे बघ, आधीच तुला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. या सगळ्याचं टेन्शन घेशील तर अजून त्रास होईल तुला. तू शांत हो आधी. तू यात पडू नकोस, तू थांब जरा. फोन लाव, फोन लाव. तू तिला कशाला फोन लावायला सांगतेस? त्या मनीषाला आपल्याकडे काम करायचं नसेल, नको करू दे. ती काय आपल्याला बांधील नाहीये. माझंही तेच म्हणणं आहे. तिला जर यायचं नसेल तर नको येऊ दे. शेखर, तू दुसरी नर्स बघ. आणि तशी हल्ली मनीषा जरा भरकटल्यासारखीच वागते. ठीक आहे, म्हणजे मी बाबांच्या काळजीपोटीच बोलत होते. आई आम्ही आहोत ना त्यांची काळजी घ्यायला. तू या सगळ्याचं टेन्शन घेऊन स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा, फक्त त्यांची काळजी घ्या व्यवस्थित. त्यांना त्रास नको व्हायला. गौरी सिस्टर, रुपालीच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. सॉरी. बाबा पण आजी आजोबांना काही दिवसांसाठी कोथरूडला शिफ्ट करूयात का? का? नाही म्हणजे सहज हवा पालट म्हणून. तुम्ही ते आहात, मी घरभर शोधलं तुम्हाला. मला सांगा, तुमचं काही बोलणं झालं का रुपाली बाईसाहेबांची? नक्की काय सुरू आहे त्यांच्या मनात? मला खरंच कळत नाहीये काय चाललंय ते. म्हणजे? कारण तू सांगितलंस त्यानंतर मी तिच्या मनातलं ऐकलं, पण तिच्या मनात तसा कुठलाही विचार नाहीये. कारण आतापर्यंत ती जे काही करत होती ते माझ्या सांगण्यावरून करत होती, कारण मला सूड घ्यायचा होता. पण आता मी त्यांना माफ केलंय, त्यामुळे पद्माकर राजाध्यक्षांच्या बाबतीत इतर कोणी काही करण्याचा प्रश्नच येत नाही ना. पण आत्या, मला संकेत दिसलाय, मला स्पष्ट दिसलं आजोबा गाडीच्या डिक्कीत होते. तुला तसा संकेत का आला हे मला खरंच कळत नाही, कारण आतापर्यंत जे काही घडले ते माझ्या सांगण्यावरून घडले. पण आता परिस्थिती बदलली आहे, म्हणजे तुला कळतंय ना मी काय म्हणते ते. पण मग रुपाली बाईसाहेबांनी त्या नर्सला पैसे का दिले? माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं, रुपाली बाईसाहेबांना आजोबांना मारायचंय. आणि तुम्हालाही तसंच वाटत होतं ना की त्या तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतायत? मलाही तसंच वाटलं होतं, आणि म्हणूनच मी तिच्याशी जाऊन बोलले होते. तिला विचारलं मी की तू हे सगळं का करतेस. तेव्हा तिला असं वाटलं की मी तुझ्या बोलण्यात येऊन हे सगळं करते, म्हणून तिने नर्सला पैसे दिले. आणि मग मी तिला सांगितलं की सूड मला घ्यायचा होता आणि मीच त्यांना माफ केलंय. तेव्हा विषय इथेच संपलाय, कुणी काहीही करायची गरज नाहीये.
आणि मग मी तिला नर्सकडून पैसे घ्यायला सांगितले आणि त्यानंतरही मी 2-3दा तिच्या मनातलं ऐकलं, पण तिच्या मनात असा कुठलाही विचार नव्हता. पण मग देवी आईने मला संकेत का दिला? मला सांग, ह्या घरातलं इतर कोणी पद्माकर राजाध्यक्षांना काही करण्याची शक्यता? नाही आत्या, शक्यच नाही आहे. पण मग बाहेरचं कोणी किंवा बिझनेस मधला शत्रू? नाही आत्या, तसं काही असतं तर मग बाबांनी स्वतःच मला सांगितलं असतं. काही कळत नाहीये हे सगळं काय चाललंय. पण मला खात्री आहे देवी आई नक्की मार्ग दाखवेल. रुपाली कशीही असली ना तरी तुला जो संकेत आलाय त्यामागे रुपाली नाही एवढं नक्की. काय माझ उतरला ना? माझ्या बापाचा जीव घ्यायला निघालीस आणि मी फक्त त्याचं रक्षण करतोय. आणि माझं दुर्दैव हे आहे की तुला एक्सपोज करायला माझ्याकडे पुरावे नाही आहेत. पण हे दुर्दैव मी फार काळ टिकू देणार नाही. तुझे दिवस भरले रुपाली म्हात्रे. तो काही करण्याचा विचार केलास ना, लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे. बाबा, काय झालं? काय नाही, आज रुपालीचा मनीषा नर्सकडून घात करण्याचा प्लॅन फसलाय. मला खात्री आहे ती पुन्हा प्रयत्न करणार. आणि तुला संकेतात दिसल्याप्रमाणे गाडीच्या तिकीट. असं वाटतंय काहीतरी चुकतंय. काय? मला संकेतात जे दिसलं ते रुपालीबाई साहेब नाही करणार आहेत. मी आत्ताच इंद्राणी आत्यांशी बोलले. पण तिच्या मनात तसा कुठलाही विचार नाहीये. आणि मग मी तिला सांगितलं की सूड मला घ्यायचा होता आणि मीच त्यांना माफ केलंय. त्या विषय इथेच संपलाय. कुणी काहीही करायची गरज नाही. पण मग रुपाली एवढी अस्वस्थ काय? त्यांनी मनीषा नर्सना पैसे दिले होते ना, आणि ऐन वेळेला मनीषा नर्स नाही आल्या. कदाचित म्हणून. झालं समाधान तुझं? झालं का स्वतःची नाचक्की करून माझा प्लॅन फसवून? झालं का समाधान? पद्माकर राजाध्यक्ष मरणं हे किती महत्वाचं आहे माझ्यासाठी हे तुला सांगायला हवं का? मग करता येत नाही तर घेतेस कशाला? मला वाटलं नव्हतं तू एवढी कुचकामी असशील. शब्दाचं पूर्ण वापरायचे. बघ रुपाली, हे बघ, मला जे शक्य होतं ते सगळं केलंय मी. आता ती मनीषा येत्या वेळेला माघारी फिरली, त्याला मी काय करणार आहे? मला कारण नकोय. कारण देत नाहीये, वस्तुस्थिती सांगते तुला. आणि आता जे काही घडून गेलं त्याचाच पाढा वाचण्यापेक्षा पुढे काय करता येईल, काही प्लॅन डोक्यात आहे का ते सांगणं महत्वाचं नाहीये का? ते जास्त महत्वाचं आहे. तुला काही सुचत असेल तर सांग, मला काही सुचत नाही. कारण त्रिनयना देवी आई आपल्या नेणिवेत असलेले विचार अनेकदा शक्ती स्वरूपात दाखवत असते. म्हणजेच नेत्राला आलेला संकेत हे विधी लिखित आहे. मग सोपं आहे. म्हणजे नेत्राला म्हाताऱ्याला कोणीतरी गाडीच्या डिकीट टाकते असं दिसलंय ना संकेतात. म्हणजे इंद्राणी, आपण काहीही केलं असतं, म्हणजे अगदी तो मनीषाचा प्लॅन यशस्वी झाला असता तरी तेच घडलं असतं जे नेत्राला संकेतात दिसलंय. म्हणजे असं काहीतरी घडलं असतं की जेणेकरून आपल्याला म्हाताऱ्याला गाडीच्या डिकीट टाकावं लागलं असतं. तेच विधी लिखित आहे. अगं, तिच्या संकेतात मी दिसणं शक्य नाहीये. पण तू जे काही करशील पद्माकरला मारायला ते सगळं तिला संकेतात दिसणार आहे. म्हणूनच म्हणते हे खूप सोपं आहे. आपण नेत्राला तिच्याच संकेतांच्या जाळ्यात अडकवायचं. कळतंय? काहीच कळत नाहीये मला. नेत्रा, मी जे सांगतोय त्याचा एकदा नीट विचार करून. पण साहेब, आजोबांना असं घराबाहेर ठेवणं जास्त धोक्याचं आहे असं नाही का वाटत तुम्हाला?
अद्वैत नेत्रा म्हणते ते बरोबर आहे. मलाही जरा रिस्क वाटते. म्हणजे आजोबा आपल्या घरात आहेत तोपर्यंत निदान आपल्या डोळ्यांसमोर तरी आहे. आपण जर त्यांना घराबाहेर हलवलं तर आपण त्यांच्या सुरक्षेची कितीही काळजी घेतली ना तरी आपल्याला काहीच करता येणार नाही. करता येईल, खूप काही करता येईल आपल्याला. नाही, देवी आईने दिलेल्या वरदानाच्या विरोधात काही करणं चुकीचं आहे. ऐक, तुझी देवी आई जाऊ देत, आता मी जे सांगते ना ते कर. नाही रुपाली, मी देवी आईच्या विरोधात जाऊन काहीही करणार नाही. हो, मग इतके दिवस खोटं बोलत होतीस, वरदानाचा वापर करून माझ्याकडून पैसे उकळलेस, तेव्हा काही केलं का तुझ्या देवी आईने? नाही ना. मग आता मी जे म्हणते ना तेच करायचं. नक्की काय आहे तुझ्या डोक्यात? आपला प्लॅन फसलाय. म्हणजे मनीषाच्या बाबतीत जे आपण सगळं ठरवत होतो ते सगळं फसलंय ना. पण तरी सुद्धा नेत्राला संकेत आलाय. म्हणजे नेत्रा आणि शेखर सावध असणार. पुढे मला माहितीये तू तिला कन्फ्यूज केलंयस नेत्राला, पण तेवढ्या कन्फ्युजननी काही होणार नाही. नेत्रा हुशार आहे, त्यामुळे ती नक्कीच दुसऱ्या काहीतरी प्लॅनची तयारी करत असणार. काहीच तयारी नसताना एवढं मोठं पाऊल उचलणं खूप धोक्याचं वाटतंय मला. उलट मला असं वाटतं आता आपण आपल्या घराची सुरक्षा वाढवली पाहिजे. म्हणजे घराबाहेर कुठलीही गाडी जाताना, म्हणजे अगदी तुमची गाडी सुद्धा जाताना गाडीची डिक्की तपासूनच गेली पाहिजे. हे होऊ शकतं. बाबा तसं झालं तर खरंच खूप बरं होईल. आजोबांचा घात करण्याचा प्रयत्न कोण करतंय हे आपल्याला लवकरच कळेल. पण त्याआधी आपण संकेतात दिसलेली घटना थांबवायची. घटना घडू द्यायची. संकेतात दिसणारी घटना घडू द्यायची. म्हणजे तिला संकेतात कुणीतरी म्हाताऱ्याला डिक्कीत टाकतंय असं दिसलंय, म्हणजे ती मी असणार, कारण तिला तू दिसणार नाहीस. बरोबर? हो, पण आधी ऐकून घे मी काय सांगते ते. प्लॅन असा आहे की तू नेत्रा बरोबर आत्ता जसं वागतेस ना तसंच वागायचं असतं. तिच्याशी गोड गोड बोलायचं असतं, म्हणजे तिला कुठलाच संशय येणार नाही आणि ती तिला आलेला प्रत्येक संकेत तुला सांगेल. कळतंय? आणि मग मी नेत्राला तिच्या संकेताच्या जाळ्यातच अडकवेन. बरं मला सांग, नेत्रानी जो संकेत तुला सांगितलाय तो संकेत कधी काढत होता? म्हणजे ज्या वेळेला म्हाताऱ्याला डिकीट टाकलं तो दिवस होता की रात्र होती? ते नाही सांगितलं तिने मला. अगं मग इंद्राणी ते आपल्याला कळायला हवं ना. विचार तिला, जाणून घे तिच्याकडून आणि हुशारीने काढ तिच्याकडून. हे सगळं खूप महत्वाचं आहे. यावेळी म्हाताऱ्याला नेत्राच काय, तुमची त्रिनयना देवी सुद्धा नाही वाचवू शकत. म्हातारा मरणार. झोप येते का? हो ना, ते सकाळी लवकर उठले ना त्यामुळे. सॉरी. काही हरकत नाही. अगं शेवटी तू सुद्धा एक माणूसच आहेस. तुलाही थकवा जाणवणार, झोप लागणार. त्यासाठी सॉरी म्हणायची गरज नाही ग. आणि ती मनीषा नाही, त्यामुळे तुझी फारच धावपळ होतीये. हो ना. एक काम कर, आज तू थोडा वेळ झोप, मी जागी राहीन. नाही आजी, राहू द्या, मी राहीन जागी. अगं आज माझी दुपारची झोप छान झालीये, नाहीतरी मला इतक्यात झोप येणारच नाहीये. नको, राहू द्या. बरं झालं शेखर आलास. ती दुसरी नर्स केव्हा येणार आहे? नाही म्हणजे या गौरीची खूप धावपळ होते रे. आई माझं बोलणं झालंय, उद्या दुसरी नर्स येईल. ऐकलंस ना गौरी, आजची रात्र तेवढा त्रास होईल. मला मान्य आहे तुमची थोडी दमछाक होत असेल, धावपळ होत असेल. ही अशी परिस्थिती तुम्ही पूर्वी कधी अनुभवली नसेल. कदाचित तुम्हाला टेन्शनही आलं असेल. पण माझी तुम्हाला विनंती आहे, पुढचे काही दिवस तरी डोळ्यात तेल घालून बाबांवरती लक्ष ठेवा.
तुम्हाला बाबांबद्दल काही धोका वाटला लगेच मला कळवा. हो सर. तुमच्याकडे बिल आहेच. हो. अरे काय झालं शेखर, तू एवढी का चिंता करतोयस? काही झालंय का? आलं लक्षात. तू एवढी काळजी अजिबात करू नकोस. हल्ली नेत्रा इथे येत नाही ना, त्यामुळे हे बरे आहेत. तिला म्हणावं तशीच वाग, अजिबात इथे येऊ नकोस. बरंच काही सुरू आहे हिच्या मनात. आजोबांना गाडीच्या डिक्कीत टाकणारी व्यक्ती जर रुपाली बाईसाहेब नाही आहेत तर मग हे सगळं कोण घडवणार आहे? आत्या, काही हवं होतं का तुम्हाला? नाही, कप ठेवायला आले. द्या इथे, मी ठेवते. मी ठेवेन. नको टेन्शन घेऊ सगळं, सगळं नीट होईल. आता खरं सांगू तुम्हाला, मला ना खूप भीती वाटते. कसली? तुम्ही म्हणालात की रुपाली बाईसाहेबांच्या मनात तसलं काही नाहीये, पण तरी देवी आईने संकेत दिलाय ना मला. मी त्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. बरोबर आहे. सतत डोक्यात तोच विचार येतोय. बरं मला सांग, तुला त्यानंतर आणखीन संकेत आला होता का? नाही. पण मग आधी जो संकेत होता त्यात जे दिसलं तेवढंच. आजोबांना कोणीतरी गाडीच्या डिक्कीत बंद करताय. काहीतरी हिंट मिळेल आपल्याला. मी मदत करते तुला. मला सांग की ती जी गाडी होती ती घरातल्या कोणाची होती का? मी म्हणाले ना तुम्हाला, तो संकेत ना खूप अस्पष्ट होता. असं काहीच स्पष्ट नाही कळलंय. पण मग गाडीचं ठिकाण? नाही, ते सुद्धा नाही दिसलं. रंग? नाही हो, म्हणजे खूप अस्पष्ट होतं ना, त्यामुळे असं नक्की नाही सांगता येणार. असं काळा राखाडी असा काहीतरी रंग होता, पण ते सुद्धा असं नक्की नाही सांगू शकत नाही. ठीक आहे, हरकत नाही. मला सांग, संकेत दिवस होता की रात्र? दिवस होता. दिवस म्हणजे हे सगळं दिवसा घडतंय. हो. म्हणजे आपल्याला दिवसा सावध राहायला हवं. आणि म्हणूनच बाबा आणि अद्वैत साहेबांनी असं ठरवलं की उद्यापासून सगळ्यांवर लक्ष ठेवायला सुरक्षा रक्षक असतील. हे बरं झालं. आता कुठलाही अनर्थ टळेल. नको काळजी करूस एवढी. मी आहे ना, होईल सगळं नीट. काहीतरी मार्ग निघाल्यावर. आजोबा, मित्रा, मित्रा काय झालं? स्वप्न पडलं होतं? साहेब, आपण आजोबांना काही नाही होऊ द्यायचं. त्यांना काही होऊ नाही द्यायचं. आपण काही नाही होऊ द्यायचं. शांत शांत, काही होणार नाही आजोबांना. आपण त्यांना काही होऊ द्यायचं.
आपली सगळी तयारी झाली आहे ना? पण तरी आपण जाऊया का खाली आजोबांच्या मित्रा. खोलीजवळ? आपण मित्रा ऐक, आत्ता बाबा आहेत तिथे, आजोबा सेफ आहेत आता. ओके. आणि मला सांग मित्रा, तुला जे संकेतात दिसलं तो दिवस होता ना? सो जे काही घडणार आहे ते दिवसा घडणार आहे. आणि आता बाबा आहेत तिथे आजोबांजवळ, आजोबा सेफ आहेत. प्लीज प्लीज थोडा वेळ शांतपणे झोप प्लीज. पण तो संकेत का आला होता देवी? मला त्या संकेतामुळे चैन पडत नाही. नक्की नक्की काय होणार आहे आजोबांबरोबर?